ऑक्टोबर 2024ला आलेल्या वादळामध्ये त्यांचं हॉटेल पूर्णपणे पडलेलं होतं. आयुष्यात आलेल्या संकटांवर मात करून उभं राहायचं, आता थांबायचं नाही गड्या, थांबायचं नाही हे ध्येय उराशी बाळगून त्यांनी फक्त 15 ते 20 दिवसामध्ये त्यांचं हॉटेल पुन्हा उभं केलं. मित्रांनो, आपण बघू शकताय की अतिशय छान, छोटंसं पण एकदम सुंदर, सुबक, म्हणजे जेणेकरून जे कस्टमरला अट्रॅक्ट करणारं हे हॉटेल त्यांनी उभं केलं. मित्रांनो, या हॉटेलचा व्हिडिओ मी आधी पण टाकला होता. ह्या ठिकाणी बघू शकता आपण, हे जे जुनं हॉटेल आहे ना, ते अतिशय साधं होतं आणि आता त्याने एकदम मस्त हॉटेल बनवलेलं आहे ह्या ठिकाणी. तर मित्रांनो, आणि ही जी झाडं आहेत ना, ही वादळामुळे गेली होती, तर ती आता नाही आहेत. मी त्यांना पुन्हा लावायला सांगितलं. मित्रांनो, अतिशय सुंदर झाडं होती ही. मित्रांनो, हे जे बाबा आहेत ना, हे अतिशय प्रामाणिक आहेत मित्रांनो, त्यामुळे त्यांच्या वडापावची चव आहे ना, ही अप्रतिम आहे मित्रांनो. महागाई किती वाढली ना, तरी ते वडापावतले कोणतेही घटक कमी करत नाही मित्रांनो. जी चव आहे ना, ती अतिशय अप्रतिम आहे मित्रांनो. हा जो वडापाव आहे ना, हा पूर्ण पेनमध्ये खूप फेमस आहे मित्रांनो. पण बघू शकता मित्रांनो, हे काका आपल्याला सांगत होते वडापावविषयी माहिती. मित्रांनो, त्यांनी खूप मेहनतीने, कष्टाने आणि स्वाभिमानाने हे जे कस्टमर सगळे जोडलेले मित्रांनो, यांच्या हॉटेलमध्ये फक्त वडापाव आणि चायच मिळते, पण त्याला त्यातूनच फुरसत मिळत नाही मित्रांनो. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा भेट दिलेली होती आणि आम्ही ह्या ठिकाणी 2 वडापाव ऑर्डर केलेत मित्रांनो. सध्या मी वडापाव काही खात नाही मुंबईमध्ये, पण आता अशा ठिकाणी गेलो आणि या काकांच्याचा वडापाव खाल्ला तर एक नंबरच मजा येते मित्रांनो. आम्ही या ठिकाणी वडापाव सोबतच बरोबर चाय पण ऑर्डर केली होती मित्रांनो. पण बघू शकतो मित्रांनो, मी इतर वेळी चायसुद्धा आता पिणं सोडून दिले, पण मित्रांनो, ह्यांची चाय आहे ना, ती वेगळीच आहे मित्रांनो. काय माहिती, ह्या ठिकाणी ह्यांच्या चायसमोर कोणत्याही प्रकारचे अमृततुल्य सगळे फिक्के आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, हे हॉटेल पेनपासून पनवेलकडे जाताना 8 किलोमीटरवर चुनाभट्टी म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणी हॉटेल आहे मित्रांनो. नक्की या हॉटेलला व्हिजिट करा आणि इथलं फूड टेस्ट करा आणि मला सांगा कसं